नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही गट ब आणि गट क परीक्षांकडे वळत असाल तर हे मुद्दे लक्षात ठेवा. एम-पी-एस-सी बाबत मी माहिती सांगत आहे. व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर, एक नंबरचा मुद्दा, मनस्थिती बदल आवश्यक आहे. राज्यसेवा पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह झाला आहे, पण गट ब आणि गट ग अजूनही ऑब्जेक्टिव्ह बेस्ड स्पीड गेम आहे. इथे कन्सेप्ट, ॲक्युरसी, टाईम मॅनेजमेंट हे तिन्ही महत्त्वाचे आहे. नंबर 2चा मुद्दा, सिलेबस जवळपास सारखा आहे, पण ॲप्रोच वेगळा आहे. राज्यसेवा व गट ब गट क यांचा सिलेबस 60 ते 70% समान आहे. फरक एवढाच आहे की गट ब आणि गट क मध्ये प्रश्न थेट फॅक्युलट विचारले जातात, म्हणून शॉर्ट नोट्स, एम-सी-क्यूज प्रॅक्टिस, रिव्हिजन सायकलवर जास्त भर द्या. नंबर 3चा मुद्दा, वेळ व्यवस्थापनावर फोकस ठेवा. ब गट ब गट क च्या कट ऑफमध्ये फरक एका प्रश्नाचा असतो, म्हणून रोज ठरलेला वेळ ॲप्टिट्यूड, करंट आणि सायन्स यासाठी ठेवा. दररोजच्या अभ्यासाचा टाइम ऑडिट करा. 4 नंबरचा, कन्सेप्ट क्लॅरिटी स्पीड टेस्ट म्हणजे सक्सेस. दर आठवड्याला एक पूर्ण लेंथ टेस्ट घ्या. प्रत्येक टेस्ट नंतर ॲनालिसिस करा. चुका का झाल्या याचं उत्तर शोधा. तुम्ही ग्रोथ तिथूनच सुरू होते. करंट अफेअर्स मर्यादित आणि स्मार्ट पद्धतीने गट ब आणि गट क साठी लास्ट ते 12 ते 14 महिन्यांचं करंट अफेअर्स पुरेसं आहे. मुख्य भर स्ट्रॅटेजी, जीके आणि सायन्सवर ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. राज्यसेवा न जमल्यामुळे कॉन्फिडन्स कमी होऊ देऊ नका. गट ब आणि गट क देखील गौरवशाली, स्थिर आणि प्रतिष्ठेचे पद आहे. शिस्त आणि कन्सिस्टन्सी ठेवल्यास सिलेक्शन नक्की होत आहे. योग्य मार्गदर्शन घ्या. अंधाधुंद क्लासेस किंवा रँडम PDF टाळा. तुमच्या अभ्यासाला दिशा देईल एक स्ट्रक्चर कोर्स मेंटेन ठेवा. धन्यवाद.